शंकरपाळी पहा किती खुसखुशीत झाली आहे. छान लेयर्स पण आलेले आहे. अगदी बिस्किटासारखीच लागते. याचा दोन्ही बोटांच्या मध्ये लगेच चुरा होतोय. याचा अर्थ ही खूप खुसखुशीत झाली आहे. तोंडात टाकताच लगेच विरघळते. आज आपण दिवाळीच्या फराळातील सर्वांच्या आवडीची गोड शंकरपाळी पाहणार आहोत. शंकरपाळी तेलात विरघळू नये आणि एकदम कमी तेलकट पण खुसखुशीत बनावी यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तरी त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर पटकन सुरुवात करूया. एवढ्या या पिठामध्ये बघा आपल्या इतक्या शंकरपाळ्या झालेल्या आहे. शंकरपाळ्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीये बघा ह्या. मला काही टिप्स सांगायच्या आहेत. यामध्ये तुपाचे जे प्रमाण सांगितले आहे तेच घ्या. जास्त घेतले तर शंकरपाळ्या तेलात विरघळू शकतात. तुपाचे कडकडीत मोहन पिठात घाला. त्याने मैदा हलका होतो व शंकरपाळी खुसखुशीत होते. तेल जर थंड असेल तरी शंकरपाळ्या तेलात विरघळतात. एकाच वेळी खूप जास्त शंकरपाळ्या तेलात घातल्या तरी सुद्धा शंकरपाळ्या तेलात विरघळू शकतात. पीठ मळताना आपल्याला पीठ पातळ न मळता घट्ट मळायचे आहे, म्हणजे आपली शंकरपाळी खुसखुशीत होईल. पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी चॅनलच्या नावावर क्लिक करा.